न्यायसभा होणार आहे आणि तुम्ही आरोपी आहात. तुमच्या पोटच्या गोळ्याची हत्या केली तुमच्या नवऱ्यानं आणि तुम्ही त्यांना क्षमा केली, पण ग्राम त्यांना क्षमा करू शकत नाही. न्यायसभा आरोप काय तर मनुष्य हत्येचा, तेही स्वतःच्या लेकराच्या. जे काही झालं तो अपघात होता हे कळायला कुठल्याही न्यायपीठाची आवश्यकता नाहीये. आणि इथं शांत हो रुक्मिणी, शांत हो. कशी शांत होऊ? गोरोबासारखा पुण्यवान माणूस, ज्याने आजपर्यंत जाणीवपूर्वक कधी एका मुंगीलाही इजा होऊ दिली नाही, त्याच्यावर स्वतःच्या लेकराच्या हत्येचा आरोप. आणि मुळात अन्याय करायचा असं मनी ठरवून केली जाते ती न्यायसभा कसली? गोरोबाची अजून किती परीक्षा पाहणार आहात आपण? परीक्षा जितकी अवघड भक्त तितकाच सामर्थ्यवान, लक्षात ठेव. पण ही परीक्षा घेत असताना सत्य, न्याय, चांगुलपणा, माणूस धर्म यावरचा मानवाचा विश्वास उडाला तर? अशा प्रसंगी तर हा विश्वास अधिक दृढ होत असतो रुक्मिणी. मानवामध्ये एक अमर्याद सामर्थ्य आहे. त्या सामर्थ्याचं नाव सदसद विवेक बुद्धी. ज्यावेळी एक समूह ही सदसद विवेक बुद्धी पायदळी तुडवत असतो ना, त्याच वेळी दुसऱ्या समूहाची ही बुद्धी जागृत होत असते. मानवाच्या अंगी असलेल्या या सामर्थ्याला ओळखायला तो अनेकदा कमी पडतो, पण ज्या क्षणी त्याला याची जाणीव होते त्या क्षणी त्याचा उद्धार होतो. ताईडे, ताईडे. संध्या, संध्या अगं काय होतंय तुला? ठीक आहे. अब तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तरी कळतंय का? हत्या तो केवळ एक अपघात होता. ते ठरवायलाच न्यायसभा बोलावली आहे. आमचं जावई बापू निर्दोष आहे हे त्या इठुरायाला ठाव आहे, आणि इठुरायाच्या न्यायापेक्षा माणसांची न्यायसभा मोठी नसती. या चांगलं वाक्य आहे. हे उद्या न्यायसभेत बोला. येतो म्या. जावई बापू, हे काय नवं अरिष्ट म्हणायचं आता? ताई, अगं तुमच्या संसारातल्या गोष्टीही माणसाशी चव्हाट्यावर का आणतायत ग? भाऊजींनी कुणाचं काय वाईट केलंय? तरी पण त्यांच्या विरोधात हे असं कारस्थान का? त्यांचं नाही, यांच्या इठुरायचं कारस्थान आहे. पोर हिरावून घेतलं तेव्हा मोडले नाही म्या. आता हा नवीन डाव खेळतो यांचा हा सावळा. संते, विठुरायाला दोष देऊ नकोस. माझा विश्वास आहे, समद जग जरी आपल्या विरोधात गेलं ना, तरी यो पांडुरंग आपल्या पाठीशी उभा राहील. या अरिष्टामधनं योच बाहेर काढा. पांडुरंग पाहिलं, याला म्हणतात श्रद्धा. एका पाठोपाठ एक विघ्न येऊनही गोरोबांचा तुमच्याबद्दलचा विश्वास ढळला नाही. हेच तर खऱ्या भक्ताचं लक्षण आहे रुक्मिणी. परिस्थिती कितीही बिकट असली तरी त्याची श्रद्धा ढळली नाही. खरंय. आता ज्ञानाकडेच पहा. त्याच्यावरही इतकी संकट आली, पण त्याच्या मनीची श्रद्धेची ज्योत कधी मालवली नाही. ज्ञानाला त्याच्या श्रद्धेचं फळ मिळालं. गोरोबांनाही मिळायला हवं. या न्यायसभेच्या दुष्टचक्रातून त्यांची सुटका व्हायला हवी. होईल. कशी? त्यासाठी एक भक्त दुसऱ्या भक्ताला सहाय्य करेल.
म्हणजे ज्ञाना गोरोबांना सहाय्य करेल. ते कसं? कळेल. इष्ट वेळ आल्यावर नक्की कळेल. कोणी आहे का? वाट चुकलोय आम्ही. कोणी आहे का? पांडुरंगा, आत्ता पतूर तू समद भरभरून दिलंस मला. सुख बी आणि दुःख बी हे दोन्ही बी तुझा प्रसाद म्हणून माझ्या झोळीत घेतलं मी. बा पांडुरंगा, बापानं चांगलंच दिस दावावं, कठोर दिस दाऊच नाही असा आग्रह धरणारा मी नाही. तू दावलेल्या वाईट दिवसाला सुद्धा यथाशक्ती सामोरा गेलो मी. नेसताना नेहमीच म्हणत आलो, आजचा दिस तू दाखवलास, मी तुझा आभारी आहे. पण पांडुरंगा, उद्यानंतर येणारा परवाचा दिस दिसल की नाही याची शाश्वती नाही. आता दाखव, वाईट दिस दाखव, सामोरा जाईल पण दिस दाखव. चांगला वाईट दिस दाखव. सत्य परिस्थिती तुला ठाव आहे. या तुझी भक्ती करतो म्हणून मला फळ नको आहे. पर या जगामध्ये खऱ्याचं आणि सत्याचं मोल पटवून देण्यासाठी मला सहाय्य कर. पांडुरंग हरी. काय झालं दादा? लेकरा, वाट चुकलोय बघ. कुठे जायचंय आपल्याला? आता स्वर्गलोकी जाईन म्हणतो. तुला ठाव आहे का लेकरा वाट? हो, असं निर्वाणीचं का बोलताय? आता काय राहिले या येलोकी बाळा? इथं भल्याचं भलं आणि नाठाळांचा नाश होतो असं ऐकलं होतं, पण इथं तर समज उलटच होते. म्हणजे? गोरोबा ठाव आहेत का? हो. त्यांना काय झालं? इस्कोट झाला बघ समजा आयुष्याचा त्याच्या. पुरा इस्कोट. ज्यानं स्वतःच्या जीवनात एखाद्या मुंगीवर बी जीव लावला, त्याच्यावर स्वतःच्या लेकराच्या हत्येचा आरोप लावला. काय? नाही, तो केवळ एक अपघात होता. अरे हे तुला आणि मला ठाव आहे, त्या लोकांनी कोण सांगणार? त्या भल्या माणसाच्या आयुष्याचं वाभाड काढायला निघाली ही गीत आहे. त्यांना आता त्या न्यायसभेत उभं करतात. आता सांग, का जगायचं म्या? आज न्यायाचा ह्यो थंब सरेपर्यंत किती काळ वाट बघायची म्या? रात्रीच्या अंती दिवस आहे, तमाच्या अंती तेजच आहे.
आणि दुःखाच्या अंती सुख आहे. आपण आशा सोडू नका. असं म्हणतोस लेकरा, मग नाही सोडणार आणि नाही शोधणार स्वर्गाची वाट. नकाच शोधू. कदाचित उजाडल्यावर इथेच सुख येईल. पाहू आता कवा उजाडतंय आणि उजाडल्यावर काय होतं ते. गुरुदादा, गुरुबा काकांना ऐकले मी सारं, पण बाळा लोकांना केवळ न्यायाची आशा दाखवू नकोस. तो न्याय मिळवण्यासाठी स्वतःहून यत्न कर. अरे पण दादा, मी तिथपर्यंत कसा पोहोचू? गुरुबा काकांच्या ग्रामी जाईपर्यंत न्यायसभा संपून जाईल. बाळा, आपल्या मायेच्या माणसांपासून आपण कितीही दूर असलो तरीही आपला एक अंश त्यांच्या सवेच घुटमळत असतो. हो, पण स्थळाच्या काळाच्या मर्यादा ह्या योग साधनेने नाहीशा होतात. तू इथे असूनही तिथे पोहोचू शकतोस. खरंच? अगदी खरं. डोळे मीट. विठुराया, या दिव्य ज्योतीचं प्रयोजन तरी काय आहे? निवृत्ती काय म्हणाल? मायेच्या माणसापासून आपण कितीही लांब असलो तरी मनाचा काही अंश त्या माणसापाशीच रेंगाळत असतो. ज्ञानाच्या मनाच्या त्या अंशाचं प्रतीक म्हणजेच ही दिव्य ज्योत. म्हणजे एका अर्थी ज्ञाना सुद्धा न्यायसभेत असणार आहे. अर्थात. आपण म्हणाला होता ज्ञानास गोरोबांचं सहाय्य करेल. आपल्या मनी नेमकी आहे तरी काय? कळेल, लवकरच कळेल. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय संते, अगं तू कुठे निघालीस? यांच्या विरोधातल्या लोकांचे बोलणं ऐकणं आणि होणारा न्याय डोळ्यांनी पाहणं नाही जमायचं मला. अगं तर आता तर त्यासने तुझ्या आधाराची आवश्यकता आहे. दिसतंय ते मला बी, हम समध्या गावाला बी. जय राम कृष्ण हरी, जय 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 जय राम कृष्ण हरी. पण खरंच गोरोबांना देहदंड होईल का? सौताच्या लेकराला मारलेलं पाप डोळेवर घेऊन जगण्यापेक्षा प्रायश्चित्त घेतलेलं बरं. जेवढं मोठं पाप तितकंच मोठं प्रायश्चित्त. क्या आता एवढंच बघायचं राहिलं होतं. बघताय ना लोक हो, याच येडापायी स्वतःचं पोर गमावलं
आणि एवढीशा पोराचा जीव घेतला या माणसानं, तरी सुद्धा याला काय अक्कल आलेली नाहीये. भक्तीचा आविर्भाव आणून तुम्हा समद्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतोय यो गोरोबा. मला सांगा, आपण भगवंताचं नाव कशासाठी घेतो? भक्तीसाठीच ना. पण यो गोरोबा स्वतःचं पाप लपवण्यासाठी आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी विठ्ठल नामाचा वापर करतोय. आणि आपण समजे काय करतोय? नुसतंच बघत बसलोय. यो गोरोबा काही असं ऐकायचं नाही. ए बंद कर तुझी थेर. तुला भक्तीचाच काय, जगण्याचा बी अधिकार नाही. कोणाला कोणता अधिकार आहे आणि कोणता नाही याचा निर्णय आम्ही घेऊ. न्यायदात्या अधिकारानं सांगतोय, न्यायसभेत मनमानी न करता न्यायदेवतेचा मान राखण्याचं कर्तव्य इथं जमलेल्या प्रत्येकाचं आहे. अहो पण आम्ही ते पितांबर यांनी गोरोबांवर केलेल्या मनुष्यहत्येच्या गंभीर आरोपाचा न्यायनिवाडा करण्यासाठी आपण आज ही न्यायसभा योजली आहे. घडलेल्या घटनेमुळे साऱ्या ग्रामामध्ये एक प्रकारचं भय निर्माण झालेले आहे हे मी जाणतो. तुमच्या मनातला राग मी समजू शकतो. घडून गेलेल्या प्रत्येक घटनेला दोन बाजू असतात. एक बाजू ती की जी आपल्याला दिसत असते किंवा आपण ऐकलेली असते, आणि दुसरी बाजू जी अंधकारात लोप पावलेली असते, ती पाहण्यासाठी आपल्याला न्यायदेवतेचं सहाय्य घ्यावं लागतं. मी प्रल्हाद शास्त्री कुलकर्णी या न्यायसभेचा न्यायाधीश या नात्यानं या न्यायदंडावर हात ठेवून शपथ घेतो की कोणताही पक्षपातीपणा होऊ न देता दोन्ही बाजू ऐकून घेऊन त्याचा सर्वांगीण विचार करून योग्य तो निर्णय ही न्यायसभा घेईल. अहो पर शास्त्री बुवा, दुसरी बाजू अस्तित्वातच नसेल तर हे ठरवणार आहे आपण कोण? घडलेल्या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे मी. या इवल्याशा जीवाला या गोरोबांनी त्यांच्या पायाखाली चिरडताना पाहिलंय मी. ऐकाय आणि पचवाय सत्य किती बी कठोर असलं ना तरी ते बदलता येत नाही. आज या ग्रामात आम्ही आणि आमच्यासारख्या समध्या स्त्रिया मनी भय घेऊन जगतायत. स्वतःच्या लेकराचं पाऊल तर सोडा, पण डोळं जरी दाराबाहेरच्या वाट्याने वळलं ना तर या समध्या आयांच्या छातीत धस होते. आम्ही काय खोटं बोलतोय? तुम्हीच विचारा, सांगा तुम्ही, बोला. तुमच्या लेकरांचा जीव वाचवायचा असेल तर गुमान राहून जमायचं नाही, तुम्हाला बोलावंच लागल. न्यायशास्त्री आपल्यासाठीच आले आहेत ग्रामात, तेव्हा त्यांना गावची परिस्थिती कळायला पाहिजे. बोला बोला तुम्ही. कुत्रा पाहिजे म्हणतात ते अगदी बरोबर आहे. 2 दिवस अगोदरची गोष्ट आहे. माझं लेकरू अंगणात खेळत होतं. गोरोबा आले आणि त्यांनी त्याला कडावर घेतलं. माझ्या पायातून जमीनच सरकल्यासारखी झाली बघा. घ्या, ऐकलंच शास्त्री.
हा माणूस गावातल्या लेकरांच्या जीवावर टाकला आहे. या अशा पापी माणसाला ना शास्त्री, मी सांगते, ग्रामासाठी आरोपी असलेल्या गोरोबांची बायको आहे मी. घडलेल्या घटनेमुळे मी जे गमावलंय त्याची भरपाई जगातला कोणता बी न्याय कधी बी भरू शकणार नाही. एक आई म्हणून कदाचित यांना कधी बी क्षमा करू शकणार नाही मी. पण एक बायको म्हणून आज त्यांच्यावर जे आरोप लावले गेले ते मला मान्य नाहीत. ग्रामातच नाही तर ग्रामातल्या पानं फुलांचा बी भल्याचा विचार केला या माणसानं. मी साक्षीदार आहे हो त्याची. सपनात बी कुणाचं बी वाईट न चिंतणारा भला माणूस आहे यो. मी सांगते ना, त्यांच्या हातून श्रीरंगाचं जे घडलं त्याला कारणीभूत हा यो ज्याच्या दारात आता आपण उभे आहोत. यो विठ्ठल, त्याच्यामुळेच झालंय समजा. संती, नग विठ्ठलाला उगा दोष लाव. माझ्या पापाचं खापर त्याच्यावर फोडू नको. बघा बघा बघा, भक्तीचं खोटं नाटक करण्याच्या नादात या गोरोबांनी स्वतःचं पाप मान्य केलं. बघा. नाही, म्या सांगते ना, म्या ओळखते माझ्या नवऱ्याला. आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. त्यांच्या हातून जी चूक घडली ना ती या चूक नाही, अपराध, अक्षम्य अपराध घडलाय गोरोबांच्या हातून. आणि या पापी माणसाच्या पापाचं एकच प्रायश्चित, देहदंड. सांगा लोक, काय वाटतं तुम्हाला गोरोबाच्या पापाचा न्याय? देहदंड, 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 देहदंड. मी आरंभाच्या वेळी जे म्हणालो होतो ते करण्याची वेळ आता आली आहे. घडलेल्या घटनेचं सत्य मी ऐकलं. आता त्या सत्याची दुसरी बाजू मला ऐकायची आहे. गोरोबा, आपलं काय म्हणणं आहे ते आपण या न्याय सभेसमोर मांडावं. अंतरीचे गुज बोलू ऐसे काही, वर्ण व्यक्त नाही शब्द शून्य. मज रूप नाही नाव सांगू काही, म्हणे गोरा कुंभार जीव मुक्त होणे. सारा न्याय निवाडा या मायबापाच्या हाती आहे. त्याच्या मनी जे असेल तेच तुमच्या मुखी येईल. जावई बापू, अहो भानावर या. अहो काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलतायत ते. गोरोबांवर असलेले आरोप त्यासनी मान्य आहेत शास्त्री. नाही म्हणजे या ग्रामाची ममता तुमच्या मोहर पदर पसरती आहे यांच्या लेकरांच्या आयुष्यासाठी. आणि आता या अपराध्याला जर असा मोकाट सोडला तर उद्या समधे लोक अपराध करायला धजवतील आणि भक्तीचं कारण पुढं करून या देवाला चिठीच धरतील. न्यायशास्त्री, आपण मोठे विद्वान आहेत. आम्ही कोण सांगणार आहे आपल्याला, पण आम्हाला आपल्यावर आणि आपल्या न्यायावर पुरता विश्वास आहे. न्यायदेवता बी अशा अपराध्याला क्षमा नाही करणार.
आमसने आशा आहे अशी. मनुष्य हत्यासारख्या मोठ्या पातकाचा एकच न्याय, देहदंड. मनुष्य हत्या हे मोठं पातक आहे आणि घडलेल्या घटनेत गोरोबा दोषी आहे. तेव्हा हे न्यायपीठ गोरोबांना त्यांच्या अपराधासाठी देहदंडाची आज्ञा देत आहे. अपराधाची खरी पडताळणी न करता न्यायमूर्ती, दोन्ही बाजू ऐकल्यानंतरच आपण निर्णय देणार होता. परंतु इथे मात्र आरोपीला निर्दोषत्व सिद्ध करण्याची संधी मिळण्याआधीच आपण निर्णय देत आहे. न्यायसभेच्या नियमांप्रमाणे गोरोबांना सुद्धा त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती, पण त्यांनी स्वतःची बाजू न मांडता न्यायसभा जो न्याय ठरवेल त्याचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतलाय. अपराधाला आणि अपराध्याची कधी बाजू असती होय? त्यासाठी घडलेली घटना ही खरंच अपराध आहे का हे सर्वांगानं तपासून पाहायला हवं. अगं रामे, काय बोलते तुझं तुला तरी ठाव आहे का? हो, ठाऊक आहे. कुणीतरी बोलायला हवं म्हणून आज म्या बोलतीये. कोणत्या अधिकारानं तू बोलतीयस ग? संती बायको आहे म्हणून बोलू शकते. तुझा बाप सासरा या नात्याने बोलला असता तर मान्य होतं, पण तुझा काय संबंध मध्ये बोलायचा? कोणत्या नात्यानं तू यांची बाजू मांडायला उभी आहेस ग? ज्या नात्यानं आपल्या समद्यांची नाळ जोडली गेलीये ना, त्या माणुसकीच्या नात्याने. रामी, पोरी तू लहान आहेस ग, तू नग पडू या समद्यामध्ये. इथे प्रश्न लहान मोठ्याचा नाहीये. प्रश्न आहे तो एका निष्पाप व्यक्तीवर केलेल्या निर्घृण आरोपाचा. निष्पाप? डोसकर ठिकाणावर आहे का तुझं? या गोरोबाला तू निष्पाप म्हणतीयस? स्वतःचं पोर पायाखाली चिरडलं जात आहे याचं भान पण नव्हतं याला. म्हणूनच मी निष्पाप म्हटलं. ही घटना ज्या क्षणी घडली त्या क्षणी गोरोबा त्यांचं कर्म करत होते. मृत्तिका तुडवत विठ्ठल भक्तीत दंग होते. ते त्यांच्या कर्माला आणि भक्तीला समर्पित होते. आणि समर्पणामध्ये माणसाला अस्तित्वाचंही भान उरत नाही. हे भगवान श्रीकृष्णांनी गीतेतही सांगितलंय. मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्म चेतसा निराशीर निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वरः. वा रामी, कमाल आहे तुझी. नाही, हे समजा तू कुठे शिकलीस ते काय मला ठाव नाही, पण या पापी माणसाची तुलना तू भगवंता संग करतीयस. अगं कुठं फेडशील हे पाप हे तरी सांग. पाप पुण्याचा हिशोब करायला आपल्या समद्यांना या इटूच्या दारी उभं राहायचंच आहे.
त्यामुळे इथे असेपर्यंत कोणाकडूनही कुठलाही अन्याय घडणार नाही याची आपण समद्यांनी काळजी घ्यायला हवी. अगं पण स्वतःच्या लेकरावर अन्याय केलाय त्यांनी. स्वतःच्या लेकराची हत्या झाली आहे त्यांच्याकडून. मनी असलेल्या क्रोधानं द्वेषानं प्रवृत्त होऊन जर कुणी कुणाला मारलं ना तर ती हत्या होते. गोरोबा काकांच्या मुलाच्या श्रीरंगाच्या बाबतीत जे घडलं ते दुःखदायी होतं. पर गोरोबांच्या हातून हे समजा अनवधानानं झालं हे आपण समद्यांनी लक्षात घ्यायला हवं. या घटनेची ही अंधारात राहिलेली दुसरी बाजू आपण समद्यांनी डोळसपणे पाहायला हवी. याचा अर्थ मी घटनेचं समर्थन करतोय असं मुळीच नाहीये. पर त्याकडं सर्वांगानं पाहण्याचा प्रयत्न करतेय. पुराणातली शिकवण पण आपल्याला हेच सांगते ना. राजा दशरथ हा श्रावण बाळाच्या आई वडिलांचा अपराधी होता. पर आपण त्याला दोषी मानतो का? नाही ना, कारण आपण त्याच्या कृत्यामागचा हेतू जाणतो. जे घडलं तो अनावधानाने घडलेला अपराध होता हे जेव्हा श्रावण बाळांच्या आई वडिलांना उमगलं. आणि हे उमगल्यावर श्रावण बाळाच्या आई वडिलांनी दशरथ राजाला पुत्रयोगाचा शाप दिला खरा, पण त्या संग त्यांना जीवनदान पण दिलं. दशरथ राजाने मी प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे अशी विनंती करून सुद्धा त्यांनी त्याला प्राणार्पण करण्यासाठी नकार दिला. म्हणजेच काय, त्या कृत्याच्या परिणामासंग त्यामागचा हेतू पण महत्वाचा आहे. हे लक्षात घेऊन देहदंड देण्याची शिक्षा ही खरंच योग्य आहे का याबाबत एकदा पुनर्विचार करण्याची माझी विनंती आहे न्यायदेवतेला. अहो पण शास्त्री बुवा, पण लोकांच्या मनात भय निर्माण झालाय त्याचं काय? माणसाला माणसाचं भय वाटावं यापेक्षा मोठं दुःख ते काय. पण या जगी दुःखच माणसाला एकमेकांशी जोडतं. गोरोबा तुमच्यासाठी एक आरोपी जरी असले ना तरी ते सुद्धा एक माणूस आहेत. त्यांच्याकडे माणूस म्हणून पाहिलं तर त्यांच्यावर कोसळलेल्या दुःखाचा डोंगर दिसल समद्यांना. डोळ्यातली न सांगता न बोलता येणारी वेदना जेव्हा जाणवल तेव्हा सारं भय निघून जाईल. शास्त्री बुवा, आपण आपला न्याय सांगावा. श्रावण बाळाच्या आई वडिलांप्रमाणे गोरोबांना काय प्रायश्चित्त द्यायचं हा अधिकार फक्त त्यांच्या पत्नीला म्हणजे संतीला आहे. सांग संती, तूच सांग काय प्रायश्चित्त द्यायचं गोरोबांना. त्यांचं प्रायश्चित्त ते भोगते, ते पण पर्यायानं मी आपण. पण शास्त्री बुवा, गोरोबांच्या शिक्षेचं काय? संतीचा निर्णय हाच अंतिम निर्णय असेल. आपल्या प्राक्तनात होतं तेच घडलं. मी केवळ एक निमित्त. मी माझं कर्म केलं इतकंच.